पहा, आजचा आपला विषय आहे लहान मुलांना जेवताना, काही खाताना किंवा हे करताना आजकाल मी पाहिले की सगळेच मुलांना मोबाईल पाहण्याचे नाद असतो. परंतु त्यापासून काय तोटे होतात हे त्यांना माहिती नसतं. ते सांगायचं काम पालकांचं असतं. पालकच जर मोबाईल पाहत बसले तर लहान बालकांचं भवितव्याचं काय? लहान बालकांचं भवितव्य उज्ज्वल करायचं असेल तर आपण त्यांना हे जे काही हानी पोहोचते मोबाईलपासून ते बंद करण्यासाठी आपण त्यांना चांगल्या सवयी लावायच्या. त्यांचा मोबाईल एकदम काढून नाही घ्यायचा. समजा आता एखाद्याला खायची सवय आहे, खाताना मोबाईल पाहिजे, तर त्याला सांगायचं समजून की हे यामुळे असे तोटे होतात. आपल्याला पचन होत नाही, शरीरातले अवयवांना बाधा पोहोचते, हे त्यांना समजून सांगायचं. हळू त्यांना त्या गोष्टीपासून दूर करायचं आहे. कोणत्या गोष्टीपासून? तर ते मोबाईल पाहणार नाही खाताना पिताना, म्हणजे त्यापासून आपल्याला हानी पोहोचणार नाही. एक तर खाणं निकृष्ट आहे, खाणंवर औषधाचे फवारणी आहेत, भाजीवर आहेत, फळांवर आहेत. जे काही आपण खातो त्या सगळ्यांवर औषधांचे फवारणे असतात. आता ते पाहून खायचं काम आपलं आहे. कशावर कमी आहे किंवा कशावर नाही हे तर आपल्याला काही अवघड आहे त्याचा शोध घेणं. परंतु कमीत कमी औषध फवारणीचे पदार्थ किंवा ही फळं भाजीपाला आपण वापरला पाहिजे. परंतु हे करीत असताना लहान बालकांना मोबाईलपासून दूर ठेवायचं या उद्देशाने आजचा व्हिडिओ आहे. म्हणून बालकांना मोबाईलपासून दूर ठेवण्यासाठी तुम्हाला आम्हाला जे काही करता येईल ते करायचं आहे. बालकांना मोबाईलपासून दूर ठेवा आणि त्यांचं आरोग्य चांगलं ठेवण्यासाठी, त्यांना भविष्यात कोणत्याही प्रकारचे विकार येऊ नये शरीरात, त्यांचं शरीर मजबूत राहावं यासाठी बालकांना मोबाईलपासून दूर ठेवा. त्यांचा स्क्रीन टाईम कमी करा. दूर ठेवा म्हणजे अगदीच त्यांचा मोबाईल हिरावून घ्या, हिसकावून घ्या आणि ठेवून द्या, जप्त करा, असं काही करू नका. त्यांचा स्क्रीन टाईम म्हणजे जे ते पाहतात मोबाईल, तो टाईम कमी करा. यामुळं त्यांची प्रगती होईल, उन्नती होईल, मेंदूही चांगल्या प्रकारे काम करेल. अशा पद्धतीने आपल्याला बालकांची काळजी घ्यायची आहे. धन्यवाद.